कापूस हे भारतातील एक महत्त्वाचं पीक मानलं जातं. भारतामध्ये इतर पिकांच्या तुलनेत कापसाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. भारतात साधारणतः 11 राज्यांमध्ये शेतकरी कापूस लागवड करत असतात. तर मग पाहूया याच कापूस लागवडीविषयी कापसाचे गोल्ड मेडलिस्ट डॉक्टर बी जरे यांनी दिलेली सविस्तर माहिती. डॉक्टर बी जरे गेल्या 35 वर्षापासून कापूस क्षेत्राशी निगडीत आहेत. त्यामुळं कापूस लागवडीतील 35 वर्षांचा गाढा अभ्यास असलेले तज्ज्ञ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. ते सांगतात की जगातील एकूण कापूस लागवडीखालील क्षेत्रापैकी सुमारे 33% क्षेत्र हे भारतामध्ये आहे, ज्याचं रूपांतर हेक्टरमध्ये केलं तर 1.25 लाख हेक्टर एवढं क्षेत्र होत आहे. भारतामध्ये सध्या 3 विभागामध्ये कापूस लागवड केली जाते. उत्तर विभागामध्ये पंजाब, हरियाणा आणि राजस्थान या प्रदेशात 95% कापूस सिंचनाखाली असूनही याचं उत्पादन कमी आहे. दुसरा आहे मध्य विभाग म्हणजे महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात. तर तिसरा आहे दक्षिण विभाग. यामध्ये कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तमिळनाडू आणि ओडिसा हे विभाग येतात. मध्य भारतातील सुमारे 40% कापूस हा सिंचनाखाली आहे, तर महाराष्ट्रातील सुमारे 94% कापूस हा पाऊस आधारित आहे आणि फक्त 6% कापूस हा सिंचनाखाली आहे. ठिबक सिंचन हे केवळ पाणी देण्यासाठी नसून पाण्यामध्ये विरघळणाऱ्या खतांचा वापर करण्यासाठीही तितकंच महत्त्वाचं आहे. कापूस लागवडीची पद्धत आणि वाणाविषयी बोलताना ते सांगतात, कापूस लागवडी साधारणतः उंच वाफे किंवा मल्चिंग फील्डचा वापर करणं हे फायदेशीर ठरत आहे. कापूस लागवडीत साधारणतः अजित 5 या वाणाचा वापर केला जातो. यामध्ये 2 ओळीमधील अंतर 4 फूट असून 2 रोपांमधील अंतर हे 1.25 फूट एवढं ठेवलं जातं. त्यामुळे अशा पद्धतीनं अभ्यासपूर्वक शेतकऱ्यांनी कापसाची लागवड केली तर यामधून नक्कीच चांगलं उत्पन्न शेतकऱ्याला मिळेल असा विश्वास डॉक्टर बी जरे यांना आहे. तर तुम्हाला डॉक्टर बी जरे यांनी दिलेली माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच कृषी मंत्राच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करा.